नमस्कार. आताच्या जमान्यात डोक्यात घुसलेली जात काही केल्या जात नाही, तिलाच जात असे म्हणतात. पण अनैतिक काम करताना किंवा अनैतिक वासनेसाठी, अनैतिक शारीरिक संबंधासाठी जात काही केल्या आडवी येत नाही. पण तेच लग्न करायचे म्हटलं, की कशी जात आडवी येते आणि नंतर कसा एक क्राईम घडतो, कसा क्राईम त्याच्यात लपेला असतो. कुठं घडला हा क्राईम? कुठे लय प्रकरण? हे सविस्तर ऐकण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि ह्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे जरूर कॉमेंट्समध्ये सांगा. बघूया सविस्तर अशी स्टोरी. यासाठी आपल्याला जायचंय बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेलं एक छोटंसं गाव. आणि ते गाव म्हणजे लहान गाव. त्या गावात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहायचे, वास्तव्य राहायचे. प्रत्येकाची इज्जत राखून काम करायचे. कोणी रोजमजुरी करायचं, कोणी शेती करायचं आणि कोणाचे छोटे-मोठे उद्योगधंदे होते. त्याच गावामध्ये काही आदिवासी कुटुंब राहायचे. आता या कुटुंबाचं नाव काही घेणार नाही, कारण की मुलगी अल्पवयीन आहे आणि मुलगा हा एक श्रीमंत घरचा, एक बलाढ्य घरचा, धनदांडगा असा एक जवान आहे. त्यात त्याचं नाव पूर्ण घेऊ, पण मुलीचं नाव आपण लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण काल्पनिक आणि त्यांचं आडनाव पण लपवण्याचा प्रयत्न करतोय. आडनाव घेणार नाही. तिथं एक स्वायझेड एक कुटुंब राहतं. ते आदिवासी कुटुंब कामाशी काम करणारं, नेहमी आपल्याच याच्यात रमणारं आणि त्यांचं असं काम होतं, की जर ते शेतात कामाला नाही गेले, कोणाच्या बांधावर कामासाठी नाही गेले, तर त्यांच्या घरची चूल पेटणार नाही असं कुटुंब आणि इज्जत राखून राहणारं कुटुंब. आता त्या कुटुंबात काय होतं, त्या कुटुंबात अलका नावाची मुलगी होती. आता ती अलका नावाची मुलगी 9वीला होती. 9वीमध्ये असल्यामुळं घरी अभ्यास करायला, शाळेत जाण्यासाठी ती घरी राहायची. पण त्याच गावातला एक तरुण होता. तरुण म्हणजे संभाजी दत्तू ढगे. आता हा ढगे म्हणजे त्या गावातल्या माजलेल्या कुटुंबातला माजलेला पोरगा. म्हणजे श्रीमंत. श्रीमंत म्हणजे पैशावाला आणि त्याला असं वाटायचं लोकं म्हणजे गोरगरीब म्हणजे तुडवण्यासाठी असतात आणि त्यांच्यासोबत फक्त शोषण करण्यासाठी असतात. अशी त्याची समज होता. कारण हा पैशानं धनदांडगा होता. त्याच्यानंतर त्याला कोणी विरोध करत नसे. पण इतर लोकं समाजातले सर्व लोकं हे सरळ होते, स्वभावाचे होते. प्रत्येकाला एकमेकाला मदत करणारे होते. पण हे कुटुंब जरा वेगळं होतं, कारण यांना पैशाचं जास्त माज असलेलं कुटुंब होतं. आता ही अलका घरी राहायची. आता हा काय करायचा, संभाजी दत्तू ढगे हा तिच्या घराभोवती चकरा मारायचा. आता विचार करा, हिचे कसं आपलं झोपडीसारखं घर साधारण आणि अशा घरात ती अभ्यास करायची आणि त्याच्यातल्या त्याच्यात तो एक घरातला त्या गावातला एक श्रीमंत आणि दुसऱ्या जातीतला भारी जातीतला पोरगं आपल्या घराभोवती चकरा मारते. म्हणजे अलकाला असं वाटायचं की हा तरुणाला आपण आवडतो. ती पण त्याला बोलू लागली. बोलता बोलता एक दिवस त्यानं काय केलं, संभाजीनं तिच्या घरात गेला. त्याच्यावर अनैसर्गिक असा बलात्कार केला. म्हणजे ती आता वयात नव्हती, म्हणजे बलात्कारच म्हणावं लागेल. संगनमत मानल्या जाणार नाही, कारण ती 18 वर्षाच्या आतली वयातली मुलगी होती. आता यानं काय केलं, केल्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. तिच्यावर बलात्कार केला, पाशवी बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तो त्याचं काम आटपलं आणि निघून गेला. निघून गेल्यानंतर हिला काय झालं, त्रास होऊ लागला. आता तुम्ही विचार करा, अल्पवयीन मुलगी म्हणजे नेमकं यानं पहिलंच कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम यानंच केला. आता हिला काय झालं, त्रास झाला. त्रास झाल्यानंतर तिला ताप आली. 2 दिवस तापीन फणफणत होती. ज्यावेळेस तिच्या आईनं घरी घरी आल्यानंतर तिनं आईनं विचारलं, तुला काय होतंय नेमकं? काय होऊन राहिलंय? काय वाटतंय? ज्यावेळेस तिनं आईजवळ सांगितलं, की गावातला जो आपला ढगे पाटलाचं पोरगं आहे, संभाजी याने येऊन माझ्यावर असं-असं केलं, म्हणजे अत्याचार केला. त्यावेळेस त्याच्या आई-वडिलांना पण कळालं. पण आई-वडिलांनी काय केलं, की एक श्रीमंत कुटुंब आहे, आता माझील कुटुंब आहे, गावातलं कुटुंब आहे आणि खूप भरपूर आहे, म्हणजे समाज त्यांचा जास्त आहे. आपण त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली, ते आपल्याला हाणतील, मारतील आणि गावातून काढून देतील. याच्यामुळे त्यांनी सांगितलं, "बाई तू गुपचूप बस, शांत राहू दे. जे झालं ते झालं. आता पुन्हा त्याला बोलू नको, काय नको." नंतर हे काय करू लागले, तिला घरी वावरात घेऊन जाऊ लागले. आता वावरात कामाला जायचे, सुट्टी असली की "चाल कामाला आमच्यासोबत" असे म्हणून तिला सोबत ठेवू लागले. पण आता काय व्हायचं, ती शाळेत गेली, की शाळेतून यायचा टाईम झाला, की हा तिला अडवायचा आणि तिला सांगायचं, "तुझ्यासोबत तू मला खास आवडती, मी तुझ्यासोबत लग्न करतो." असा गोड-गोड बोलायचा आणि काम उरकू लागला. आता तिला पण असं वाटू लागलं, एक उच्च जातीतलं आहे, मोठ्या जातीतलं आहे आणि हा श्रीमंत आहे आणि आपण इतके आवडतो त्याला, म्हणजे हा आपल्यासोबत लग्न करेल. तू वयात आली आपण लग्न करू. आता तर असं गोड बोलून त्याचा रोजचा कार्यक्रम धकावला त्यानं.
म्हणजे रोजचा रोज रंगारंग कार्यक्रम ती सोबत करायचा. आता ती कशी अल्पवयीन, तिला काही कळत नसे, काय नसे आणि याचा कार्यक्रम थाकला. आता हा पण कसा होता, हा पण 21 20-21 वर्षाचा तरुण होता. म्हणजे हा पण अल्पवयीन राहिला नव्हता. हातील गोड घुमवायचा, बोलायचा आणि असं करता-करता चाललं. पण कसं आहे, ही खबर त्यांच्या गावात त्यांच्या घरी माहीत झालं. आता ते आदिवासी कुटुंब असल्यामुळं त्या जास्त नसतं, की 18 वर्ष मुलीचे व्हावं किंवा 21 वर्षाची मुलगी व्हावं, त्यावेळेस लग्न करावं. त्यांनी बघितलं, त्यांनी धाराशिव गाठलं आणि ते त्याला एक पाहुण्यातला त्यांचा एक मुलगा होता, त्याच्यासोबत त्याचं लग्न फिक्स केलं. आता ही अलका त्याच्या अगोदर त्याला काय म्हणायची संभाजीला, "तू माझ्यासोबत लग्न कर." तो म्हणायचा, "ठीक आहे, करू, नंतर पाहू, थांब." असं उडवाउडवीची उत्तर द्यायचे. पण अलकानं त्याला स्पष्ट सांगितलं, "जोपर्यंत लग्न नाही, तोपर्यंत माझ्या अंगाला हात लावू नको." त्यावेळी त्याचा तळफाट व्हायला लागला. पण ह्यो पण शांत बसला. ज्यावेळेस हिचं लग्न झालं, त्यावेळेस हे संभाजीला आता आतून म्हणजे कावरा-बावरा झाला. यानं पुन्हा धाराशिव गाठलं. तिथला तिचा नवरा, सासरा हे काय करतात हे बघितलं. त्यांचं पण कुटुंब यांच्यासारखंच होतं. यानं तिथं जाऊन पण ते एकटी घरी असताना सासू-सासरे आणि नवरा वावरात जायला असताना यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. आता ती खबर कसं आहे, अत्याचार करत करत राहायचा. कधी जायचा, जो स्वतःची बायको असल्यासारखं कधी उठायचा आणि कधी त्या घरी जायचा. पण कसं आहे, लोकांच्या नजरा झाकेल नसत्या. कोणीतरी त्याच्या नवऱ्याला सांगितलं, "तुझ्या घरी तिच्या गावातला एक तरुण येतो आणि असं-असं करतो, घर लावतो." त्यावेळेस त्या मुलानं बघितलं. त्यावेळेस बघितल्यानंतर ज्यावेळेस तो बोलायला लागला, त्यावेळेस संभाजीनं आता हा डगे म्हणजे आज श्रीमंताचं माजेल होतं. यानं तिची उलट तिच्याच नवऱ्याला मारहाण केली, दामधट्टी दिली आणि सांगितलं, "ही माझी, हिच्या अंगाला पण तो हात लावायचा नाही. ही माझीच राहणार आहे." मग त्याच्यानंतर त्यानं तसं औषध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर लोकांनी त्याला तात्काळ दवाखान्यात नेलं, त्याला वाचवलं. त्याच्यानंतर तिथं पण धाराशिवमध्ये पण त्याच्यावर नावाची कंप्लेंट झाली. पण आता पैशावाले म्हणतात, पैशानं प्रकरण दाबलं गेलं. पुन्हा त्यानं काही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर असं जे माहेरी आली, की बस कार्यक्रम ढाकायचा. असा कार्यक्रम ढाकायचा आणि ही काय करायची, नेहमी माहेराला यायची आणि साडी इकडे येऊन वरी करायची त्याच्यासमोर. आता यांचा कार्यक्रम ढाकायचा. ढाकल्यानंतर आता हे काय करू लागलं, यानं तिच्याकडे पाहणंच बंद केलं. पाहणं म्हणजे त्याच्याशी नवरा-बायको शारीरिक संबंध आलेच नाही. आता तिला दिवस राहिले. ज्यावेळेस दिवस राहिल्यानंतर अलकाच्या नवऱ्यानं स्पष्ट सांगितलं, हे तुझ्या पोटात वाढणारं बाळ हे माझं नाही आणि हे माझं नसल्यामुळं हे तू तुपलं घेऊन जाय. आणि त्यानं अलकाला बसवलं आणि त्याच्या आई-वडिलांकडे आणून सोडून दिलं. त्यावेळेस आई-वडिलांनी पण आणि गावातल्या पण काही लोकांनी तिला उचललं आणि सांगितलं, "तू आता संभाजीच्या घरी राह." आता ती घरात गेली. घरात राहिल्यानंतर यांना काढून द्यायला जाईना, कारण ती अल्पवयीन होती. आता तिचं 18 वर्ष नेमकं कंप्लीट व्हायला काहीतरी दिवस बाकी होते. आता त्याच्यानंतर हे काही राहीना. त्यानं मग काय केलं, आता जो हिच्या मागं-मागं पळायचा संभाजी, आता ज्यावेळेस अलका घरात आली, त्यावेळेस यानं काय केलं, घरातून बाहेर पाऊल काढला. म्हणजे तो गेला संभाजीनगर वगैरे तिकडं कामाला. कारण काय झालं, आता याला असं वाटू लागलं, की जाते मी या जातीची, जर ही आदिवासी महिला, जर ही मुलगी मी घरात आणली, तर मला इज्जत राहणार नाही. तिला सांगू लागला. पैशां प्रकरण दाबायचा प्रयत्न करू लागला, पण पैशां काही दाबायला प्रकरण तयार होईना. त्यावेळेस ती घरात राहिली. घरात राहिल्यानंतर घरच्यांनी पण ठेवून घेतलं. पण तिला काय झालं, कालांतराने जसे दिवस गेले, त्याच्यानंतर तिला एक पुत्ररत्न प्राप्त झालं, म्हणजे मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर यांचं काय झालं, आता ह्यो काही घरी नाही. आता मग हे सासू-सासरे आणि दीर वगैरे हिला त्रास द्यायचे, काही म्हणायचे असं हे. मग ती त्रासून गेली. तिनं त्याला सांगितलं, "तू घरी ये, इथं राह आणि माझ्यासोबत लग्न कर. कारण की हे बाळ तुझंच आहे. तुला DNA करायची, काय-काय चाचण्या करायच्या कर. कारण हे बाळ तुझं आहे आणि तुला राहावंच लागेल." त्यावेळेस त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावेळेस तिनं आणि अलकानं आणि अलकाच्या वडिलांनी दोघांनी रिपोर्ट केला. केज पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला. त्याच्यानंतर SP साहेबाकडे गेले बीडमध्ये आणि तिथं पण सविस्तर सांगितलं. त्यावेळेस त्याच्यावर संभाजी दत्तू ढगेवर 376 अंतर्गत गुन्हा दाखल झालाच, कारण बलात्काराचा आणि अल्पवयीन असल्यामुळं पॉस्को अंतर्गत पण गुन्हा दाखल केला आणि ताबडतोब त्याला अटक करण्यात आली. हे मागल्या महिन्यातली गोष्ट आहे. 1 महिना पण झाला नाही. हे बघून घ्या. म्हणजे ह्या लोकांचे कसं आहे, म्हणजे अनैतिक संबंध करण्यासाठी, शारीरिक भूक भागवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जातीतली महिला चालते, कोणी पण चालतं आणि काही पण चालतंय. पण ज्यावेळेस तुमचा लग्नाचा विषय येतो ना, त्यावेळेस तुम्हाला का चालत नाही? कारण तुम्हाला त्यांची भाकर चालते, तुम्हाला सर्व चालतं, तिच्या तोंडात तोंड घालायला चालतं, तिथं जिथं नाही ते खुपसायला चालतं. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जे सर्व काही करताय, मग तिला तुमच्या घरात आणल्यानंतर तुम्हाला काय अडचण आहे?
मी ह्या स्पष्ट मताचा आहे. कारण की जर तुम्हाला अनैतिक संबंध करण्यासाठी, शारीरिक संबंध किंवा तुमची कामवासना भागवण्यासाठी जर तुम्हाला जर कोणत्याही जातीतली महिला चालत असेल किंवा कोणत्याही जातीतली स्त्री चालत असेल, तर मग तिला तुमच्या घरी धर्मपत्नी बनवण्यासाठी काय अडचणी, हा आपला ज्वलंत असा प्रश्न आहे. कारण जर तुम्हाला अडचण असेल, तर मग तसे शारीरिक संबंध किंवा उपभोगाची वस्तू म्हणून जाताच कशाला तिथं? आणि तरी जायचं असेल, तर मग लग्नच का करत नाही तुम्ही? कारण की तुम्हाला जर लग्न करायचं नसेल, कुठल्याही जातीतल्या किंवा कुठल्याही धर्मातल्या स्त्रीसोबत तुमचा अनैतिक संबंध करण्याचा कसलाही अधिकार नाही, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? याची कॉमेंट्स करून जरूर मला कळवा. आणि हो, अशाच नवनवीन स्टोरीसाठी ऐकायच्या असतील, तर आपलं क्राईम स्टोरी यूट्यूब चॅनल कलियुगाचा वारा हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन ऑन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.